नमस्कार साहित्य उत्सव. मी हर्षदा. माणसाला प्रगल्भ बनवतो तो कायदा, समाजाला सुव्यवस्थित बनवतो तो कायदा आणि राष्ट्राला संपन्न बनवतो तोही कायदाच. व्यवस्था सुदृढ, कल्याणकारी आणि भेदभाव विरहित करायची असेल तर कायदा बनवणं अपरिहार्य असतं. स्वतंत्र भारतात प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी विविध कायदे बनवले गेले आणि ते अंमलातही आणले गेले. परंतु शारीरिक किंवा बौद्धिक अक्षमतेमुळे दिव्यांग म्हणून, अपंग म्हणून संबोधला गेलेला एक खूप मोठा वर्ग वर्षानुवर्ष, शतकानुशतक उपेक्षित राहिला. या दिव्यांगांना भेदभाव विरहित सन्मानाचे जीवन जगता यावं, प्रत्येक क्षेत्रात त्यांना संधी उपलब्ध व्हावी म्हणून भारत सरकारने 28 डिसेंबर 2016 रोजी दिव्यांग अधिकारिता अधिनियम 2016 हा कायदा संमत केला आणि दिव्यांगांच्या प्रगतीचा खऱ्या अर्थाने शुभारंभ झाला. आपणही समजून घेणार आहोत दिव्यांग अधिनियम रघुनाथ बारड यांच्यासोबत साहित्य उत्सवच्या विशेष सदरातून मुक्ती देणारा कायदा. सन्माननीय साहित्य उत्सव ऐकणाऱ्या रसिक बंधू भगिनीनो, आपणास रघुनाथ बारडकडून विनम्र प्रणिपात. आपण अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम 2016 प्रकरण 8 आज सुरू करणार आहोत. अर्थात सुयोग्य शासनाची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या हे त्या प्रकरणाचं नाव आहे. आणि यात आपण कलम 39 सुरू करणार आहोत. या 39व्या कलमामध्ये अपंग व्यक्तीच्या संबंधात जे जागृती कॅम्प राबवायला पाहिजे किंवा अवेअरनेस जे घडवून आणायला पाहिजे त्या संबंधातली माहिती आलेली आहे. तर त्याला अनुलक्षून आपण कशा पद्धतीनं कार्य करावं याचं मार्गदर्शन म्हणजे हे कलम आहे. अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 प्रकरण 8 सुयोग्य शासनाची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या. तर त्याच्यामध्ये 39 जागरूकता मोहीम अवेअरनेस कॅम्पियन. तर याच्यामध्ये 39मध्ये एक दिलेलं आहे सुयोग्य शासन. मुख्य आयुक्त किंवा राज्य आयुक्त यांच्या सल्ल्याने अपंग व्यक्तींना या अधिनियमाद्वारे मिळणार असलेल्या अधिकारांबाबत, अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळावी यासाठी जसे असेल त्याप्रमाणे जागृती अभियान आणि संवेदना निश्चिती कार्यक्रम आयोजित करील, प्रोत्साहन पाठिंबा देईल किंवा त्यांचे वर्धन करील. 39(2) मध्ये उपकलम 1 खाली निर्देशित केल्याप्रमाणे निर्देशित कार्यक्रम आणि योजना पुढील प्रमाणे लागू असतील. 39(2) समावेशिता, सहनशीलता, सहानुभूती, विविधतेविषयी आदर या मूल्यांसह प्रोत्साहन देणे. 39(2)B अपंग व्यक्तींची प्रगत कौशल्य, गुण आणि प्रगत क्षमता आणि त्यांचे कार्याला होऊ शकणारे योगदान, कार्मिक योग्यता
आणि व्यावसायिक मूल्य ओळखणे. 39.2 क मध्ये दिलेलं आहे कौटुंबिक जीवन, संबंध, मुलांना जन्म देणे आणि वाढवणे यांच्याशी संबंधित सर्व विषयांमध्ये अपंग व्यक्तींनी घेतलेल्या निर्णयांबद्दल आदर निर्माण करणे. 39.2 ड अपंगत्वाची मानवी परिस्थिती आणि अपंग व्यक्तींच्या हक्कांबद्दल शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ आणि व्यावसायिक प्रशिक्षण स्तरावर मार्गदर्शन आणि संवेदना निर्माण करणे. 39.2 ई नियोक्ता, प्रशासक आणि सहकर्मचाऱ्यांमध्ये अपंगत्व निर्माण करणाऱ्या परिस्थिती आणि अपंग व्यक्तींच्या हक्कांबद्दल मार्गदर्शन आणि संवेदना निर्माण करणे. 39.2 एफ किंवा फ मध्ये दिल्याप्रमाणे अपंग व्यक्तींच्या हक्कांचे विद्यापीठ, महाविद्यालय, शाळांच्या अभ्यासक्रमांमध्ये समावेशक होण्याचे सुनिश्चित करणे. इथे हे 39व कलम संपलं. आता 40व कलम सुरू होतं आहे. सुगम्यता फार महत्त्वाचं कलम आहे. याला ॲक्सेसिबिलिटी म्हणतात इंग्रजीत. केंद्र शासन मुख्य आयुक्तांशी सल्ला मसलत करून उचित तंत्रज्ञान आणि व्यवस्थांसह भौतिक वातावरण, वाहतूक, माहिती व संचार माध्यमे आणि शहरी व ग्रामीण क्षेत्रामध्ये जनतेला पुरवलेल्या इतर सोयी व सेवा अपंग व्यक्तींना सुगम्यपणे उपलब्ध होतील यासाठी मानके तयार करणे, ती घालून देणे आणि नियम तयार करेल. 40व कलम संपलं. 41 सुगम्य वाहतूक, त्याच्यामध्ये आहे 41.1 सुयोग्य शासन खालील पुरवण्यासाठी योग्य ती पावले उचलेल. त्या 41.1 अ मध्ये दिलेलं आहे बसथांबे, रेल्वे स्टेशन आणि विमानतळांवरील वाहने लावण्याची जागा, शौचालये, तिकिटिंग काउंटर आणि तिकिटिंग मशीन अपंग व्यक्तींसाठी सुगमतेच्या मानकांशी सुसंगत अशा सोयी. आता 41.1 बी मध्ये दिलेलं आहे आरेख मानकांशी सुसंगत सर्व वाहतूक प्रयोगक्षम व अपंग व्यक्तींसाठी सुरक्षित, आर्थिकरित्या वहनीय आणि आरेखनामध्ये मोठे रचनात्मक बदल नसल्यास जुन्या वाहतूक माध्यमांना अनुकूल करणे सामील असेल. 41.1 क मध्ये दिलेलं आहे अपंग व्यक्तींना आवश्यक परिचलनशीलतेचा उपयोग करण्यासाठी सुगम्य रस्ते. आता 41.1 संपलं. 41.2 सुरू होतं आहे सुयोग्य प्रशासन वहनीय खर्चावर अपंग व्यक्तींच्या परिचलनशीलतेस वाव देण्याकरिता योजना व कार्यक्रम विकसित करण्यासाठी याची तरतूद करेल. लाभांश आणि सवलती, वाहनांचे अनुकूलन आणि वैयक्तिक चलनशील
ता सहाय्य. याबरोबरच हे 41वं कलम संपलं. आता 42वं कलम सुरू होतं आहे. अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम 2016 कलम 42 आपण पाहतोय. प्रकरण 8 सुयोग्य शासनाची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या आपण पाहतोय. आणि त्यामध्ये आहे कलम 42, त्याच्यात आहे सुगम्य माहिती आणि संवाद तंत्रज्ञान, सुयोग्य प्रशासन यासाठी पाऊले उचलण्याकरिता खात्री करेल की त्याच्यामध्ये एक दिलेलं आहे 42 मध्ये श्राव्य, मुद्रित आणि विजिकीय संचार माध्यमांमध्ये उपलब्ध सर्व विषय वस्तू सुगम्य प्रारूपामध्ये असतील. 42(2) मध्ये दिलेलं आहे अपंग व्यक्तींना श्राव्य तपशील, सांकेतिक भाषा, अन्वयार्थ आणि मोठ्या अक्षरांत मजकूर पुरवून विजेकीय संचार माध्यमे सुगम्य असतील. 42 मध्ये 3 दिलेलं आहे, रोमन आकडे आहेत हे सगळे. दैनंदिन वापरासाठीचे विजिकीय सहाय्य आणि विजिकीय साहित्य, उपकरणे वैश्विक आरेखांमध्ये दैनंदिन वापरासाठी उपलब्ध असणे. याबरोबरच 42वं कलम संपलं. 43वं कलम सुरू होतं आहे. ग्राहक वस्तू, कन्झ्युमर गुड्स असं म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये. सुयोग्य प्रशासन अपंग व्यक्तींच्या सामान्य वापरासाठी वैश्विक आरेखांतील ग्राहक उत्पादने आणि सहाय्यक वस्तू यांचा विकास, उत्पादन आणि वितरण यास वाव देण्यासाठी पावले उचलेल. 43वं कलम इथेच संपलं. 44वं सुरू होतं आहे. सुगम्यता विषयक नियमांचे अनिवार्य पालन. आता या 44 मध्ये उपकलम 1 दिलेलं आहे. इमारत योजना कलम 40 अन्वये केंद्र शासनाद्वारे निर्धारित नियमांचे पालन करत नसल्यास कोणत्याही आस्थापनांना कोणत्याही रचना निर्माण करण्याची परवानगी दिली जाणार नाही. 44 उपकलम 2 मध्ये दिलेलं आहे. केंद्र शासनाद्वारे निर्धारित नियमांचे पालन केलेले नसेल अशा कोणत्याही आस्थापनेला पूर्णत्वाचे प्रमाणपत्र जारी केले जाणार नाही किंवा इमारतीचा ताबा दिला जाणार नाही किंवा इमारतीचा ताबा घेण्यास परवानगी दिली जाणार नाही. 44वं कलम इथेच संपलं. 45वं सुरू होतं आहे. विद्यमान रचना आणि परिसरास सुगम्य बनविण्यासाठी कालमर्यादा आणि उद्देशार्थ कारवाई असं त्याचं नाव आहे. याच्यात 45 मध्ये नियमांच्या अधिसूचनेच्या तारखेपासून 5 वर्षांच्या कालावधीच्या आत केंद्र शासनाद्वारे निर्धारित नियमांनुरूप सुगम्य बनवलेले जाईल. मात्र केंद्र शासन तयारीची स्थिती आणि अर्थ संबंधित परिमाणांच्या आधारे या तरतुदीच्या पालनासाठी प्रकरण दर प्रकरण आधारावर
राज्यांना अधिकार कालावधी बहाल करू शकेल. 45 उपकलम 2 मध्ये दिलं आहे सुयोग्य प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था प्राथमिकीकरणाच्या आधारे त्यांच्या सर्व इमारती आणि आवश्यक सेवा देणाऱ्या स्थळ, उदाहरणार्थ सर्व प्राथमिक स्वराज्य संस्था, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, नागरी रुग्णालये, शाळा, रेल्वे स्थानके आणि बसथांबे इत्यादी ठिकाणी सुगम्य करण्यासाठी एक कार्ययोजना आणि प्रकाशित करील. याबरोबरच हे 45व कलम या ठिकाणी संपलं. आता 46व कलम सुरू होतं आहे आणि या 46व्या कलमामध्ये अर्थात याच्यात जी माहिती दिलेली आहे त्यानुसार कलम 46 सुयोग्य शासनाची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या आपण पाहतोय. प्रदात्यांकरिता सुगम्यतेची कालमर्यादा दिलेली आहे. त्याच्यात शासकीय किंवा खाजगी असे सर्व सेवा प्रदाते अशा नियमांच्या अधिसूचनेच्या तारखेपासून 2 वर्षांच्या कालावधीच्या आत काम करेल आणि 40व्या कलमान्वये केंद्र शासनाद्वारे निर्धारित सुगम्यतेच्या नियमानुरूप पुरवठा करेल आणि त्याप्रमाणे सेवा पुरवतील. मात्र केंद्र शासन मुख्य आयुक्तांशी सल्लामसलत करून सदर नियमांच्या अनुरूप विशिष्ट वर्गातील सेवा पुरवण्यासाठी अधिक वेळ देऊ शकते. इथे 46व कलम संपलं. 47व सुरू होतं आहे मानव संसाधन विकास आणि 47 मध्ये उपकलम पहिलं आहे भारतीय पुनर्वसन परिषद अधिनियम 1992 कलम 34 अंतर्गत स्थापन झालेल्या भारतीय पुनर्वसन परिषदेचे कार्य हे अधिकार यांच्या प्रभावाशिवाय सुयोग्य प्रशासन या अधिनियमाच्या उद्देशासाठी मनुष्यबळ विकसित करण्यासाठी प्रयत्न करेल आणि या उद्देशाने दिलेलं आहे पंचायती राज सदस्य, त्याच्यानंतर आमदार, प्रशासक, पोलीस प्रशासक, न्यायाधीश, वकील यांच्या प्रशिक्षणाकरिता सर्व पाठ्यक्रमांमध्ये अपंगांच्या अधिकारांवर प्रशिक्षण बंधनकारक करेल. ब मध्ये दिलेलं आहे 47(1)(ब) मध्ये शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठीय अभ्यासक्रमात शिक्षक, डॉक्टर, परिचारिका, निम्न वैद्यकीय
कर्मचारी, समाज कल्याण अधिकारी, ग्रामविकास अधिकारी अशा कामगार, अंगणवाडी कर्मचारी, अभियंता, स्थापत्य विशारद, इतर व्यावसायिक आणि सामुदायिक कर्मचाऱ्यांसाठी सर्व शैक्षणिक पाठ्यक्रमांसाठी अपंगत्व एक घटक म्हणून समाविष्ट करेल. 47(1) क मध्ये दिलेलं आहे, काळजी घेणे आणि सहाय्य करणे यावर कुटुंब, समुदायाचे सदस्य आणि अन्य हितसंबंधियांसाठी स्वतंत्र जगणे आणि सामुदायिक संबंधांविषयी प्रशिक्षणासह क्षमता निर्माण कार्यक्रम सुरू करणे. 47(1) ड मध्ये दिलेलं आहे, परस्पर सहभाग आणि आदर यावर सामुदायिक संबंध निर्माण करण्यासाठी अपंग व्यक्तींसाठी स्वतंत्र प्रशिक्षण सुनिश्चित करणे. 47(1) ई मध्ये दिलेलं आहे, खेळ, क्रीडा, साहसी कार्यकृती यावर लक्ष केंद्रित करून खेळ शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम पार पाडणे. नंतर 47(1) एफ मध्ये म्हणजे फ मध्ये दिलेलं आहे, आवश्यकतेनुसार इतर कोणतीही क्षमता विकास उपाय करणे. याबरोबर हे 47(1) कलम संपलं. आता 47(2) सुरू होतं आहे. सर्व विद्यापीठे अशा अभ्यासांसाठी अभ्यास केंद्रांच्या स्थापनेसह अपंग व्यक्ती विषयक अभ्यासक्रम शिकवणे व संशोधन यास प्रोत्साहन देतील. आता 3 मध्ये दिलेलं आहे, 47(3) मध्ये उपकलम 1 मध्ये नमूद कर्तव्य पूर्ण करण्याकरिता सुयोग्य प्रशासन प्रत्येक 5 वर्षात या अधिनियमाखालील विविध जबाबदाऱ्या घेण्यासाठी योग्य कर्मचाऱ्यांचे नियोजन, समावेशन, संवेदनीकरण, केंद्रीकरण आणि प्रशिक्षण यांसाठी योजना आखेल आणि गरजेनुसार विश्लेषण करेल. याबरोबर 47 कलम संपलं. 48 कलम सुरू होतं आहे, सामाजिक लेखापरीक्षण. सुयोग्य प्रशासन, अपंग व्यक्तींचा सहभाग असलेल्या सगळ्या सामान्य योजना व कार्यक्रमांचे सामाजिक लेखापरीक्षण हातात घेईल, ज्याद्वारे या योजना व कार्यक्रमांचा अपंग व्यक्ती आणि त्यांच्या आवश्यकता व चिंतांवर कोणतेही विपरीत परिणाम होणार नाही हे सुनिश्चित करतील. तर असं हे 48 कलम संपलं आणि 48व्या कलमाबरोबरच हे 8वं प्रकरण देखील संपलं. पुढील वेळेला आपण आपल्या अपंग आयुक्तांच्या संबंधामध्ये आपले जे सक्षम अधिकारी म्हणून ज्यांना नियुक्त केलं जातं त्याबद्दलची सविस्तर माहिती पाहू. त्यांना असलेले अधिकार, कोणत्या परिस्थितीत अपंग व्यक्ती संस्था त्यांच्यापर्यंत जाऊ शकतं याचं सुंदर वर्णन 49 ते 55 या कलमांच्या दरम्यान आलेलं आहे. ते नंतर. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881
602025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.